नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज आपण मकर संक्रांती का साजरी केली जाते याची पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांती हा सण का साजरा केला जातो, या दिवशी पूजा कधी करायची, संक्रांतीचं वाहन काय आहे, काय शुभ आहे, काय अशुभ आहे आणि सर्वात महत्त्वाचं, या दिवशी कोणतं दान केल्याने आयुष्यात बदल घडतो. मकर संक्रांतीचा हा सण केवळ सण नाही, तो आहे अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा दिवस. मकर संक्रांतीचा खरा अर्थ काय आहे? मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून निघून मकर राशीत प्रवेश करतात. यालाच मकर संक्रांती म्हणतात. म्हणजे एका राशीतून दुसऱ्या राशीत होणारा प्रवेश. या दिवसापासून सूर्याचा उत्तरायण प्रवास सुरू होतो. दिवस मोठे होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढू लागते. म्हणूनच मकर संक्रांतीला नवीन सुरुवात, यश आणि प्रगतीचा सण असं मानलं जातं. यावर्षी मकर संक्रांत कशावर आलेली आहे? शास्त्रानुसार प्रत्येक संक्रांतीचं एक वाहन असतं. मकर संक्रांती देवी पिवळ्या वस्त्रात आलेली आहे. ती वाघावर बसलेली आहे आणि तिचा घोडा वरच्या दिशेने असतो. याचा अर्थ काय? वाघ हे शक्ती, धैर्य आणि परिवर्तन यांचं प्रतीक आहे. घोड्यावरचा प्रगती, उन्नती, पुढे जाण्याचे संकेत मिळतात. पिवळं वस्त्र, सूर्य, समृद्धी, ज्ञान याचा असा अर्थ आहे, ही संक्रांती शक्तिशाली, प्रगती देणारी, शुभ फल देणारी आहे. या दिवशी पूजा कधी करायची? मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा 2 वेळा केली जाते. सकाळी सूर्यदेवाला स्नान करणे, सूर्यदेवाला तांब्याच्या भांड्यातून अर्घ्य द्यावे, ओम सूर्याय नमः मंत्र म्हणावेत. महापुण्यकाल मध्ये पूजा, जप, दान हे केल्यास त्याचे फल अनेक पटीने वाढते. या दिवशी काय शुभ आहे? या दिवशी पवित्र स्नान, सूर्यपूजा, तिळगुळ वाटप, दान करणे हे सर्वात शुभ मानले जाते. या दिवशी पिवळा रंग घालायचा नाही. हिरवा, लाल रंग तुम्ही घालू शकतात. हे सकारात्मक ऊर्जेचं लक्षण आहे. पिवळा रंग ही मकर संक्रांती घालून आलेली आहे, त्यामुळे हा रंग टाळायचा. लक्षात ठेवा, हा प्रकाशाचा दिवस आहे. अंधार टाळा. मकर संक्रांतीला कोणतं दान करायचं आणि कधी करायचं? सकाळी स्नानानंतर किंवा पुण्यकाळात दान करायचं. तीळ, गूळ, उबदार कपडे, अन्नधान्य, गायींना चारा, गरजूंना अन्न हे मकर संक्रांतीला केलेलं दान आहे. दरिद्रता दूर करणारं मानलं जातं. त्यामुळे गरजू व्यक्तींना जरूर मदत करा. मकर संक्रांती आपल्याला शिकवते, जुना अंधार सोडा, नवीन प्रकाश स्वीकारा, कटुता सोडून गोडवा ठेवा, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला आणि जीवनात सकारात्मकता पसरवा. मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.